चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एम-पी-एस-सीने नुकतंच काय केलंय, की ऑफलाईनमध्ये परीक्षा म्हणजे स्विच केली. ऑनलाईनची ऑफलाईनमध्ये नेली ग्रुप सीची परीक्षा आणि त्यानंतर लगेचच दुसरा अजून एक धमाका झालाय. त्यामध्ये यामध्ये अजून जागांची वाढ झाली आणि आता टोटल जागा ज्या आहेत 5,707 जागांसाठी 25 ऑक्टोबर रोजी ही परीक्षा एम-पी-एस-सी ग्रुप सीची ही होऊ घातली आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण पद जे ॲड झालंय ते म्हणजे तलाठी भरती. की सगळ्यांची बऱ्याच दिवसांपासून मागणी होती बाबा तलाठी भरतीची जाहिरात कधी येणार? याचं एम-पी-एस-सीकडे ती सुपूर्त झाल्यानंतर ही मागणी सातत्याने चालू होती आणि ह्याच जाहिराती संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण अपडेट आलंय, की एम-पी-एस-सीने ग्रुप सी अंतर्गत या पदाची जाहिरात जी आहे, ही तलाठी भरती 2026 ची जाहिरात जी आहे प्रसिद्ध केली आणि ह्यामध्ये 1539 जागा ज्या आहेत, या इथं डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत. अजून या जागांसंदर्भात काय स्थिती आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय परीक्षा पॅटर्न काय आहे तो समजून घ्यायचा आहे. आता आपल्याला माहिती आहे की एम-पी-एस-सीकडे ही शिफ्ट झाली आहे. टी-सी-एस, आय-बी-पी-एसकडे असताना पॅटर्न वेगळा होता आणि आता एम-पी-एस-सीकडे शिफ्ट होत असताना याचा पॅटर्न हा काही प्रमाणामध्ये बदललेला आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण बाब आहे. काय पॅटर्न काय तो समजून घ्यायचा आहे. परीक्षा ही कधी होणार आहे? जे आपल्याला सांगितलं गेलं परीक्षेचं कधी असणार आहे? त्या फॉर्म कधीपर्यंत भरायचा आहे? हे बघायचं आहे आपल्याला. आणि अजून काही जागा वाढणार आहेत का बाबा या तलाठी भरतीमध्ये आहे 1700 प्लस जागा म्हणल्या जात होत्या. त्या 1700 पेक्षा कमी जागा आल्यात. मग आता ह्या संदर्भामध्ये काही अपडेट होणार आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी काय करायचं आहे, आपण चॅनलवरती नवीन आहात तर पहिले चॅनल सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय, बेल आयकॉन ऑन करायचंय. सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. ठीक आहे? चालेल. आपण व्हिडिओकडे जाऊया. व्हिडिओमध्ये काय-काय गोष्टींचा समावेश आहे हे बघूया. तत्पूर्वी करिअर ऑर्बिट अकॅडमीची ही आपली तलाठी भरती 2.0 बॅच 2026 ची ही आपली चालू आहे. 2.0 बॅच अंतर्गत आपल्याला एम-पी-एस-सी पॅटर्न, फक्त एम-पी-एस-सी पॅटर्न नुसार आपण काय करतोय, बॅच कव्हर करतोय. पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षांना कव्हर करतोय. त्यामुळे हे लक्षात ठेवा, की ही बॅच काय दोन्हीला असणार आहे. ₹699 ही त्याची फक्त फी आहे. ₹699 मध्ये आपल्याला दोन्ही पूर्व आणि मुख्य परीक्षांचा समावेश हा असणार आहे. यामध्ये तज्ञ शिक्षक आहे, अनलिमिटेड वॉच टाईम आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, या फ्री मेंटरशिप आहे, यासोबतच आपल्याला पी-डी-एफ स्वरूपामध्ये नोट्स उपलब्ध आहे, टेस्ट सीरीज असणार आहे. ह्या सगळ्या सुविधा आपल्याला या बॅचमध्ये सुद्धा उपलब्ध होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काही अडचण असेल तर खाली क्रमांक दिलेला आहे. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे काही प्रश्न असेल ते विचारू शकतात किंवा बॅच परचेस करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीची बॅच ही तुम्हाला उपलब्ध आहे. ती बॅच तुम्ही जाऊन डायरेक्टली परचेस करू शकतात. ठीक आहे? चालेल. आपलं आत्ता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे काय परीक्षा पॅटर्न काय झाला? आता परीक्षा पॅटर्न महत्त्वाचा आहे. कारण की एम-पी-एस-सीच्या माध्यमातून जे बदल करण्यात आले, बदल सुचवले गेलेत, या बदलांना समोर ठेवलं गेले आणि परीक्षा पॅटर्न पॅटर्न सुद्धा आता एम-पी-एस-सी एम-पी-एस-सी गट क प्रमाणे हा झाला आहे. म्हणजे काय? पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असं असा बदल यामध्ये आपल्याला होत झालेला दिसून येतो. म्हणजे दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वपूर्ण आहे. परीक्षा पॅटर्नमध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा हा झाला आहे. आता हा बदल कुठे आहे? तलाठी भरतीसाठी सुद्धा लागू आहे. लक्षात ठेवा, तलाठी भरती जी आहे ती पहिले फक्त एकच परीक्षा असायची आणि त्या परीक्षेमध्ये याचा सगळा समावेश हा केला जात होता. मग आता काय झालं, एम-पी-एस-सी गट क अंतर्गत ही परीक्षा केली, त्यामुळे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशी विभागणी या ठिकाणी स्पष्टपणे झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ह्या 2 विभागण्या जी झाली, यातली पूर्व परीक्षा जी असणार आहे, ही पूर्व परीक्षा काय असणार आहे? 100 गुण असणार आहे. 100 प्रश्न असणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आणि इथनं मेरिट लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं 100 गुण, 100 प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाचं काय 60 मिनिट. 60 मिनिट म्हणजे 1 तास हा इथलचा वेळ असणार आहे. म्हणजे 1 तासामध्ये 100 प्रश्न, 100 गुण हे असणार आहे आणि ही काय असणार आहे? पूर्व परीक्षा. ओके. पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला साधारणतः जो सिलेबस गट क च्या अंतर्गत दिला गेलेला आहे. म्हणजे तुम्हाला अभ्यासक्रमचं पण सेक्शन घेतलंय बघा. अभ्यासक्रमामध्ये अभ्यासक्रम जो आहे यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं पहिला घटक जो आहे भूगोल आहे. त्यानंतर इतिहास आहे.
इतिहास नंतर अर्थशास्त्र आहे, त्यानंतर राज्य व्यवस्था आहे, त्यानंतर अर्थशास्त्र झालं, राज्य व्यवस्था झालं, इतिहास भूगोल राज्य अर्थव्यवस्था राज्य, विज्ञान व तंत्रज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान, त्यानंतर चालू घडामोडी आणि सगळ्यात शेवटी गणित आणि बुद्धिमत्ता, गणित व बुद्धिमत्ता याचा समावेश यामध्ये हा केला गेलेला आहे. म्हणजे काय, टोटल आपल्याला दिसून येतं की 5, 6, 7 विषय, 7 विषयांचा समावेश, 7 विषय यामध्ये आहे. जो जर पूर्वीचा पॅटर्न बघितला तर तलाठी भरतीमध्ये आपल्याला ह्या जनरल स्टडीज मध्ये आपल्याला हे जे विषय आहेत 7 यांचा समावेश होता. या व्यतिरिक्त इंग्लिश आणि मराठी ह्या विषयांना सुद्धा वेटेज हे दिलं जात होतं. पण आता बदल झाला आणि बदल होऊन काय आलं, मुख्य परीक्षेमध्ये इंग्लिश आणि मराठी, इंग्लिश आणि मराठी हे मुख्य परीक्षेला हे चालले गेलेत. त्यामुळे आता पूर्व परीक्षा आपल्याला पूर्णतः काय करावी लागणार आहे, या अभ्यासक्रमावर आधारित ही पूर्व परीक्षा ही द्यावी लागणार आहे. त्यामुळे अभ्यास करत असताना ह्या घटकांना आपल्याला सुव्यवस्थित पद्धतीने कव्हर करायचे. इथालचे मार्क आपले जाता कामा नये याची सुद्धा आपल्याला नित्यंतपणे काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपण ह्या परीक्षेमध्ये सहजरित्या उत्तीर्ण होऊ. हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. पॅटर्न समजला तुम्हाला, परीक्षा पूर्व मुख्यमध्ये आहे, त्यासोबत या ठिकाणी गुणांची विभागणी तुम्हाला समजली, मेरिट तिथनं लागणारे विषय जे आहेत हे विषय आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. हा सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब आपल्याला या ठिकाणी दिसते. याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की एमपीएससी मध्ये तलाठी भरतीच्या ज्या जागा आहेत, भरती जागा ज्या आहेत ह्या जागा वाढणार आहेत. वाढणार का आहे, कारण काही जिल्ह्यांच्या 3 ते 4 जिल्हे जे आहेत या जिल्ह्यांच्या मागणीपत्र गेले नाहीयेत, गेलेत सध्या. त्यामुळे ह्या जागा ज्या आहेत 1539 जागा ज्या आहेत यामध्ये मे बी शक्यता आहे की यामध्ये काही प्रमाणात वाढ होऊ शकते. म्हणजे 2000च्या 1700 प्लस या जागा जाण्याची शक्यता ही वर्तवली जाते. महत्वाचं आहे, ही भूमिका या ठिकाणी स्पष्टपणे सांगितली गेलेली आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की तलाठी भरतीच्या जागा 100, 200, 300 ने वाढू शकतात. म्हणजे 1700 प्लस जागा जाण्याची शक्यता अजूनही वर्तवली जाऊ शकते. आता परीक्षा पॅटर्न समजला, किंवा काय होणार आहे हे समजलं, यामध्ये सगळ्यात अभ्यासक्रमातले विषय समजले, आपल्याला हे झालंय अभ्यास नियोजन आपल्याला करायचंय. या नियोजन संदर्भामध्ये आपला नेक्स्ट व्हिडिओ हा पुढच्या 90 दिवसामध्ये आपल्याला काय नियोजन असावं, आपण अभ्यासाला कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे हे आपण बघणार आहोत. यामध्ये अजून एक महत्त्वपूर्ण बाब आपण सांगायचं राहिलं, यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग आली आहे. काय नकारात्मक गुण जे आहे, आता ह्या तलाठी भरती म्हणजे एमपीएससी ग्रुप सी साठी, एमपीएससी गट क साठी याचा समावेश हा केला गेलेला आहे. आता एमपीएससी गट क साठी याचा समावेश आलाय नकारात्मक गुण. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, 1/4 हे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे हे 1/4 म्हणजे काय असणार आहे, जर तुमचे प्रश्न 4 चुकत असेल तर बरोबर असलेला 1 मार्क जो आहे तो मायनस होणार आहे. म्हणजे 5 प्रश्न तुमच्या जागेवर जाणार आहे. या व्यतिरिक्त सांगितलंय, जर तुम्ही सर्कल व्यवस्थित केला नाही, सर्कल म्हणजे काय की तुम्हाला उत्तर सीट जे असतं असं उत्तर सीट केलेलं असतं, जर एकाच वेळेस जर तुम्ही 2 याला राऊंड केलं तर इथं तुमचे 4 प्रश्न 1/4 ची गरज आहे का, नाही. तुम्हाला ह्याच एक प्रश्न जो आहे 1/4 समजला जाईल. म्हणजे एका प्रश्नाला असं केलं तर तुमचे 2 मार्क ऑलरेडी इथं गमवून बसणार आहात, 1 मार्क गमवणार आहात. आणि अजून एक पद्धत काय सांगितलेली आहे, जर तुम्हाला हे राऊंड मेथड सांगितलेले आहेत तर ह्या राऊंड मेथडमध्ये जर तुम्ही व्यवस्थित राऊंड केलं नाही असं, तर तरी सुद्धा तुमचा 1/4 मार्क इथं मायनस केला जाणार आहे. त्यामुळे काळजी घ्यायची आहे, हे राऊंड करत असताना प्रॉपरली जे आहे या प्रॉपरली या राऊंडला असं प्रॉपरली राऊंड करून घ्यायचंय, जेणेकरून काय होणार, प्रश्न व्यवस्थित पद्धतीने सुटेल आणि त्यानुसार आपल्याला पुढे जायला शक्य होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची.
यानुसार आपल्याला पुढे जायचं आहे आणि नेक्स्ट आपला जो व्हिडिओ होईल तो अभ्यासाचं नियोजन असणार आहे आणि हे नियोजन कसं असावं, 90 दिवसामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण इथं बघणार आहोत. करिअर ऑर्बिट अकॅडमीची आपल्या बॅच तलाठी भरती असेल किंवा MPSC ग्रुप सी संदर्भामध्ये प्रहार बॅच ही आपली चालू आहे. ह्या प्रहार बॅचची फीस फक्त ₹249 आणि तलाठी भरती जी आहे ती प्रॉपरली तलाठी भरतीला फोकस करते. पूर्व आणि मुख्य परीक्षेला 699 मध्ये ती उपलब्ध आहे. त्यामुळे संधी सोडायची नाहीये. बॅच जॉइन करायची आणि आपले प्रश्न जे असतील ते आपल्यासमोर उपस्थित करायचे आहेत. ठीक आहे? चालेल. थँक